चांगली मॅच रंगणार आहे. पहिलाच बॉल फिरवला होता बॅक पॉइंट मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सिद्धेश चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली आहे, एक धाव कंप्लीट. समोर जे खेळाडू आहेत त्या साइड स्क्रीन जवळ जे खेळाडू आहेत तनिष प्लीज थँक्यू. ओम ओम सिद्धी शेडगे स्ट्रायकिंग एंडला फिरवलेला चेंडू हलक्या हाताने बॉलला ढकललाय निमिष. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली आहे. बरोबर बॉलचा अंदाज घेतला होता, हलक्या हाताने बॉलला त्याने ढकललं आणि त्यानंतर आता ही एक धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आता धाव फलकावर. यावेळेला क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या. फर्निचर डिस्ट्रॉयड. पार बुस्के बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाचे हितचिंतक माननीय श्री ज्ञानदीपजी कासवकर साहेब आणि त्याचप्रमाणे रोहनजी भोईर या दोघांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये अमन वाटाणे आलेत. नवीन फलंदाज आहेत. अमन वाटाणे क्लीन बोल्ड करून टाकलं होतं फलंदाज पार बुचकेला. पुढचा बॉल उडवलाय वाईडिश लॉंग बॉलच्या डोक्यावरून. हा बॉल आता नेमका कुठे गेलाय ते पाहायचंय. 2 धावा मिळणार आहेत. चांगला स्ट्रोक अमन वाटाणेच्या बॅट मधून. आल्या पहिलाच बॉल खेळत असताना त्या बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रामध्ये अमनने. ताकद आहे या खेळाडूकडे. आता धावा झाल्या धाव फलकावर 4. एक गडी माघारी परतलाय टीम विदिशा स्टार्सचा संघ. प्रज्योतजी कदम आणि कंपनी आणि त्यांच्या विरुद्ध शैलेशजी शेडगे यांचा संघ. टीम श्री श्रीमंत समर्थ हा संघ पाहायला मिळतोय. पार्थ सावंत विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. पार्थ सावंतने बरोबर टप्प्यावर बरोबर क्षेत्ररक्षक तैनात आहे. यश खंडागळे डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. पहा पार्थ बरोबर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याला देखील ठाऊक आहे. निमिष गुरव शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. स्लोअर पण बॉल पायावर जाऊन आदळलाय. पायावर आदळलेला चेंडू पंचांकडे लाऊड अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल म्हणजेच काय पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 4. एक गडी बाद टीम विदिशा स्टार. मंडळाचे हितचिंतक ज्ञानदीपजी कासवकर आणि त्याचप्रमाणे रोहनजी भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 2. चार धावा खर्च केल्या. पार्थ सावंतने एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि त्यानंतर आता भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय विस्फोटक फलंदाज या संघाचा कर्णधार सिद्धी शेडगे. पहिलाच बॉल उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे.
आणि बॉल आता निघून जातोय घोषंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. धावा झाल्या धाव फलकावर 6. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावर. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय विदिशा स्टार्स. पुढचा बॉल उडवलाय. पिक करत असताना कॉर्नरची दिशा आणि याही बॉलला आता पाठवलंय. पुन्हा एकदा नेमका बॉल कुठे गेलाय. 4 धावांसाठी चौकार. मयुरेश चौकार आलाय सिद्धीच्या बॅट मधून. आता 10 धावा धाव फलकावर झालेत. स्लोअर वन बॉल होता. पिक करण्याचा प्रयत्न केलाय सिद्धीने. फुल करत असताना 2 धावा मिळणार आहेत. आता 2 धावा मिळणार आहेत. धाव संख्या 2 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 12. हा डगआउट आपण पाहतोय टीम विदिशा स्टार्स या संघाचा डगआउट. खेळाडूंना विनंती आहे जी बाहेर बॉल जाते ते त्वरितच आपण पंचांकडे सुपूर्द करा प्लीज. मयुरेश चांगला बॉल. हो 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 थोडासा बचावला. बॅटला स्पर्श केला आणि त्यानंतर पायाला स्पर्श केला होता आणि बॉल बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अलॉंग विथ द कार्पेट. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 12 धावा धाव फलकावर झाल्यात. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौकार ठोकला आतापर्यंत एक. सिद्धी शेडगेने वैयक्तिक 5 बॉल मध्ये 9 धावांवर फलंदाजी करतोय. सिद्धी शेडगे विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो सिद्धी आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. विदिशा स्टारचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळते विदिशा स्टार हा संघ. चला थोडं स्पीडअप घ्या टीम श्री श्रीमंत समर्थ. भूपेंद्र नाचनकर आतापर्यंत 8 धावा त्याने खर्च केल्यात. भूपेंद्रचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल. फुल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावांचा फटका. 14 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा धाव फलकावर होता. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना भूपेंद्र नाचनकरने चांगली फलंदाजी करते. सिद्धी शेडगे बॅट मधून धावा येत आहेत. उलटा. हो 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 चांगला बॉल उलटा हाताळला होता गोलंदाजाने. डॉट बॉल म्हणजेच काय 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय टीम विदिशा स्टार. एक गडी माघारी परतलाय. पार्थ बुचकेची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये पार्थ सावंतने मिळवून दिली आणि तोच आता ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय पार्थ सावंत.
पहिलाच बॉल या बॉलवर प्रयत्न करत होता, धाव घेण्याचा प्रयत्न करत होता सिद्धी. डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये कारण शफल झाला होता अमन वाटाणे आणि म्हणूनच की काय डॉट बॉल. पंचांचा निर्णय आला, अगदी योग्य डिसिजन दिलाय पंचांनी. सर रोशन खापणे घाटकोपरचे अंपायर आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यांनी त्यांच्या समवेतले अंपायर बनून रवींद्र पवार, मॅन फ्रॉम लालबाग. ज्यावेळेला स्टोक खेळलाय, बॉल मात्र निघून जाईल गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. एक धाव मिळणार आहे, धावसंख्या एकने पुढे सरकली आहे. धावा झाल्या धावफलकावर 15. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय अमन वाटाणे. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आमचा लाडू देखील आज या स्पर्धेचा आनंद घेतोय ऑन स्क्रीन. स्वतः क्रिकेटच्या चाहता आहे लाडू. हॅलो तू मॅच मध्ये का तिकडे फिरतोयस? हो, चांगला बॉल, चांगला चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक, चांगलं यष्टीरक्षण त्याने देखील केलंय. बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. म्हणजेच की आता 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहा हा लाडू, हा लाडका लाडू आहे. शिवडी विधानसभेचा लाडका लाडू मैदानात आलाय. हा क्रिकेटच्या चाहता आहे लाडू. चांगला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. कॅच शोधून काढलाय अमन वाटाणाने. एक धाव कंप्लीट केली आहे. लिमिस बॉल पर्यंत पोहोचले बॅकवर्ड पॉइंट मधून. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 16 धावा आता धाव फलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक बॉल मागे राहा, जवळ आहे. एक बॉल मागे राहा. सिद्धू ये. फ्लाइटेड डिलिव्हरी. वा 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 वा, काय फटका सजवलाय. बरोबर बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ज्यावेळेला फटका चांगलाच सजवला होता. पुन्हा एकदा आता हा बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. मिळणार आहे आता धावा. नक्की किती धावा आहेत त्याची आता पडताळणी केली जाईल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. लाडू आपण पाहतोय एका स्क्रीनवर लाडू आहे आणि दुसऱ्या स्क्रीनवर आपण पाहतोय हा मैदानातला क्रिकेटचा महासंग्राम. लाडूची चाहते संपूर्ण मुंबईवर आहेत आणि तोच लाडू आता मैदानात जल्लोष साजरा करतोय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा आनंद तो घेतोय. स्वतः क्रिकेटच्या चाहता आहे. जिथे जिथे स्पर्धा असेल शिवडी विधानसभेमध्ये तिथे तिथे उपस्थिती असते या लाडूची आणि तोच लाडू आता या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये देखील पाहायला मिळतोय. सगळ्यांचा लाडका लाडू.
थांब थांब ए स्वप्नील दा इथे पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर आता विकेट आली आहे. बॅटर माघारी परतलाय. अमन वाटाणे आउट. श्लोक जाधव नवीन फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर शैलेश शेडगेने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली अमन वाटाणेची. हो श्लोक आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना चांगला स्ट्रोक आहे आणि बॉल मात्र आता निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. मधून चांगला स्ट्रोक. 26 धावा धाव फलकावर. स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट थ्रो आणि तो देखील फसलाय. म्हणजेच का आता ही एक धाव आता कंप्लीट केली आहे. इथे आउट झाला असता. हर्षल पवारने सांगितलंय की हा रन झाला नव्हता पाहिजे होता. कारण प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे. हेलो यश बॉल अष्टमकर आहे ना. स्लोअर वन बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळला होता शैलेश यांनी. अगदी बॉल मात्र आता निघून जातोय गोशंगी क्षेत्रात. मिळणार आहे एकच धाव. 28 धावा आता धाव फलकावर झाले. 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. 10 बॉल मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय सिद्धी शेडगे. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून. 1 चौकार ठोकलाय श्लोक जाधवने. तो वैयक्तिक 2 बॉल मध्ये 5 धावांवर बॅटिंग करतोय. ये बॉल दे. मॅच बॉल आहे ना. मॅच बॉल नाही. आप्पा यावेळेला मोठा स्ट्रोक खेळलाय सिद्धी यांनी. बॉल पिक करत असताना उडवून लावलाय बॉलला. सीमा रेषा पार. 2 धावा असणार आहेत. म्हणजेच का आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावर. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 30 झाले धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. आता शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 मधील. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. आता या क्रीडांगणाकडे सगळ्यांचीच पावले वळताना पाहायला मिळतील. कारण सायंकाळचं सत्र रात्री मजा येते हे सामने पाहण्यासाठी. सगळ्या प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळालाय. काल या स्पर्धेची पहिली रजनी होती. आता दुसऱ्या रजनीला देखील सुरुवात होईल. मैदानातल्या फ्लड लाईट्स ऑन होतील.
आणि या विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद हे सर्व खेळाडू घेत असताना पाहायला मिळतील. 30 झाले धावफलकावर, 2 गडी माघारी. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2026 16व पर्व. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. चालू असलेला सामना शैलेश शेडगे यांचा संघ टीम श्री श्रीमंत समर्थ आणि त्यांच्या विरुद्ध टीम विदिशा स्टार पंजोजी कदम. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा पिक केलाय आणि हा बॉल आता नेमका कुठे पडलाय. यस, गेलाय बॉल आर पार. 4 धावांसाठी चौकार. कव्हर 12 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने 24 धावांवर बॅटिंग करतोय सिद्धी. 3 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. लास्ट 6 बॉल्स टू गो. श्लोक जाधव उंची आहे, ताकद आहे या फलंदाजाकडे. ओमचा पहिला बॉल निघून जाईल आता घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करतोय सिद्धी. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 35 झाल्या धावफलकावर. 4.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. आपटलेला बॉल. वा 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 श्लोक वा. बॉलला पाठवलंय. 4 धावांसाठी आलाय LCD चौकार. चौकार. 39 धावा धावफलकावर झाले. 39 ऑन बोर्ड. आणखीन एक बॉल आडव्या बॅटने खेचलाय. आता पाहायचंय एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच काय धावसंख्या आता जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. चांगला बॉल समोरच्या दिशेने खेचलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर थ्रो केलाय आणि त्या बॉलवर आता 1 धाव देखील कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय धावसंख्या आता जाऊन पोहोचली 41. 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
चांगला बॉल हाताळलाय. यश खंडाकडे आहेत. थ्रो केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा क्रॅम्प आलाय पायामध्ये असं वाटतंय ओम पाटीलच्या. त्याने प्रयत्न चांगला केला होता. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगला बॉल देखील हाताळला ओम पाटीलने. धाव संख्या आता एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धाव फलकावर 42. 42 धावा धाव फलकावर. निमिष गुरव इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये निमिष गुरवने. अगदी उद्योजक म्हणून आता एक वेगळा मार्ग त्यांनी निवडलाय. शोरमा बडून सध्या त्यांचं शॉप आपल्याला पाहायला मिळते चिंचपोकी या ठिकाणी. 4.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र 42 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहतोय. धमाकेदार परफॉर्मन्स आतापर्यंत राहिला या सर्व खेळाडूंचा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. विघ्नहर्ता संघ चांगल्या फॉर्म मध्ये लगातार 3 सामन्यामध्ये विजय मिळवलाय. अक्षय शेडगे आणि कंपनी, सिद्धेश भगत यांचा संघ या संघाचे संघ मालक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. 42 झाले धाव फलकावर. 42 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. लास्ट बॉल होता. लास्ट बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर आणि मिळणार आहेत आता. नक्की धावा किती आहेत त्याची आता पडताळणी केली जाईल. धावा नक्की किती आहे त्याची पडताळणी आता केली जाते. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. 6 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम मेहनत घेते. निर्णय अजूनही आलेला नाहीये. पंचांचा निर्णय येईल. धावा नक्की किती आहेत त्याची पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून, कारण हा महत्वाचा सामना आहे. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न या विदिशा स्टार्स संघाने केला. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ केला सिद्धी शेडगेने. 13 बॉलमध्ये वैयक्तिक 25 धावा 3 चौकारांच्या मदतीने. 192.3चा स्ट्राईक रेट आणि त्याला चांगलीच साथ दिली आहे श्लोक जाधवने देखील. आता या शेवटच्या बॉलवर धावा नक्की किती आहेत ते पाहिलं जाईल आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. शेवटच्या बॉलवर धावा किती? 4 धावा. आलाय निर्णय. चौकार असणार आहे. म्हणजेच काय, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीम विदिशा स्टार
नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल व्यासपीठावर. चला या दोन कॅप्टन्स, पुढचा सामना टीम ड्रीम 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध विघ्नहर्ता. यस, अक्षय शेडगे व्यासपीठावर आहेत आणि जगन्नाथजी महाजन स्वतः संघमालक आणि या मॅच मध्ये कर्णधार देखील पाहायला मिळतील. चला टॉस करणार आहोत. सुशांत जाधव टॉस केला जाईल. पुढील सामन्याचा हा टॉस अमय जाधव यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे मुख्य घटक देखील आहेत आणि स्वतःचाच संघ टीम श्री 11 हा देखील मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. श्री 11 संघाचे सर्व संघ मालक आहेत अमय जाधव आणि टॉस केला जातोय. हेड्स इज कॉल आणि हेड्स. टॉस जिंकले, निर्णय काय असेल? आम्ही पहिले शतरक्षण करू. आतापर्यंत 3 सामने तुम्ही खेळलाय, तिन्ही सामन्यामध्ये विजय मिळवलाय. कॉन्फिडन्स लेवल तुमच्या सर्व खेळाडूंचा हाय असेल. हा 4था सामना आहे. काय रणनीती आखली? कारण समोर देखील एक चांगला ताकदवर संघ आहे, गतवर्षीचा हॅलो. विजेता संघ, आणि तुम्ही देखील त्या संघामधून खेळताना आम्ही पाहिलंय. त्या सामन्याविषयी काय सांगशील आणि या संघाविषयी काय सांगशील? सामना तर नक्कीच रंगतदार होईल, पण आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या समवेत संघ मालक आहे ड्रीम 11 संघाचे सर्व जगन्नाथजी महाजन. गतवर्षी 15व्या पर्वामध्ये तुमचा संघ विजेता संघ होता. या वर्षी कुठे चुका होत आहेत? कारण आतापर्यंत तुम्ही देखील 3 सामने खेळलाय, 2 सामना तुम्ही पराभव आणि एका सामन्यामध्ये विजय मिळवलाय. या सामन्यामध्ये काय रणनीती आखली आहे समोरच्या संघाविरुद्ध खेळत असताना? कारण समोरचा संघ ताकदवर आहे, 3 सामने त्यांनी जिंकलेत. आम्ही पण जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आमचा टीम संघ चांगला परफॉर्मन्स देतोय, कारण 36 रन आम्ही डिपेंड केलेत पहिल्या मॅचमध्ये. त्यामुळे आमचा संघ आता चांगले धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील जगन्नाथ? या स्पर्धेचं आयोजन बोललं तर राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान लालबाग या चांगलं केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच टीम ड्रीम 11 आणि विघ्नहर्ता. टॉस झालाय, टॉस जिंकलाय टीम विघ्नहर्ता या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. हॅलो, मयुरेश राणे. मयुरेश. एक हाताळण्यासाठी पहिलं षटक गोलंदाज आहे विक्रम धनावडे. विक्रम धनावडे आलेत ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. शैलेश शेडगे आउट. डीजे त्या ठिकाणी पडले आणि डीजेच्या माध्यमातून देखील तेच गीत तुमच्या समोर पोहोचले. विकेट आली आहे पहिल्या बॉलवर. शैलेश शेडगे माघारी परतलेत आणि नवीन फलंदाज साहिल पेडणेकर मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. साहिल पेडणेकरला एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, युवा उद्योन्मुख खेळाडू आहे. बॅटिंग करावी लागेल. 29 बॉलचा खेळ शिल्लक असणारा 29 बॉलमध्ये 47 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. श्लोक जाधवने चांगला परफॉर्मन्स केला पहिल्या डावामध्ये, त्याला चांगली साथ दिली सिद्धी शेडगेने देखील. विक्रम धनावडे पहिल्याच बॉलवर विकेट. दुसरा बॉल स्ट्रोक खेळ आहे, फिल्डर आहे, त्याच्याकडून चूक झाली आहे आणि बॉल मात्र अलॉंग विथ द कार्पेट निघून गेलाय 2 धावांसाठी. आदित्य परब त्याच्याकडून चुका होत आहेत, कारण मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं
अक्षय शेडगेचा झेल त्याने सोडला होता आणि त्यानंतर अक्षय शेडगेने धुवाधार फलंदाजी केली आणि आता देखील पुन्हा एकदा त्याच्याकडूनच चूक झाली. चुका होतात, प्रत्येकाकडून चुका होतात, पण त्या चुका मात्र सुधाराव्या लागतील. आदित्य परब आता फिल्डिंग पोझिशन त्याची चेंज केली आहे. समीर पवार देखील इन ऍक्शन पाहायला मिळते. समीर पवार एक स्टायलिश खेळाडू आहे, तो देखील इन ऍक्शन पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आडव्या बॅटने हो प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्न चांगला होता. सुशांत लोटणकर त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अगदी ज्याप्रमाणे बंदुकीमधून गोळी येते त्याचप्रमाणे बॅटमधून हा बॉल सुशांत जवळ पोहोचला होता. त्याने प्रयत्न चांगला केला, झेल त्याच्याकडून निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वेगातला चेंडू. ऍक्शन रिप्ले, प्रयत्न चांगला केला होता सुशांत लोटणकरने. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 2 धावा धाव फलकावर. 27 मध्ये करायचे 45 धावा. स्लोअर बॉल, समोर फटका आणि आणखीन एक विकेट विक्रम धनावडेने मिळवून दिली आहे. साहिल पेडणेकर OUT आउट. अंदाज 2 धावा धाव फलकावर. 2 गडी आउट. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. विक्रम धनावडे ओव्हर नंबर 1 हाताळतोय. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगला बॉल, आडव्या बॅटने फटका खेळलाय. सिद्धीकडून चूक आणि 1 धावा आता कंप्लीट केली आहे. पार्थला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वपूर्ण सामना. हा सामना जिंकायचा आहे टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाला. 25 बॉल मध्ये 44 धावा अजूनही करायचे. सामना जिंकण्यासाठी लक्ष मोठं आहे, पण हे पार करावं लागेल या मॅच मध्ये. समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला स्ट्रोक आहे. 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. 24 बॉल मध्ये आता करायचे आहेत 42. थँक्यू, धन्यवाद डीजे. हा डगआउट आपण पाहतोय टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट. आता नवीन गोलंदाज आहे पार्थ बुचके. काल चांगला खेळ केला होता पार्थ बुचकेने. 2 ओव्हर हाताळले होते. 8 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स त्याने आपल्या संघाला मिळवून दिल्या होत्या. तो पार्थ बुचके आता ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे. हर्षल पवारला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करावी लागेल. हर्षल आणि पार्थला या मॅच मध्ये 24 मध्ये करायचे आहेत. अजून 42 धावा होऊ शकतात या 42 धावा या मॅच मध्ये. पहिलाच बॉल, वा हर्षलचा स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. मिळणार आहे धावा 2. अशीच बॅटिंग करावी लागेल. स्वतः स्वरान शेडगे डगआउट मध्ये बसून आपल्या संघाला प्रोत्साहन देतोय आणि ते करणं देखील गरजेचं आहे. 2 धावा झाल्या धाव फलकावर. 7 23 मध्ये करायचे 40. संधी मिळत नव्हती हर्षल पवारला. आता संधी मिळाली. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण कित्येक वर्ष तो देखील ही स्पर्धा खेळतोय. आता शैलेश शेडगे आणि विश्वास दाखवलाय या फलंदाजावर, हर्षल पवारवर, आणि तोच आता आलाय स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय.
समोर उडवलाय लॉंग बॉलच्या डोक्यावरून हर्षल पवारचा वार जाईल बॉल सीमा रेषा पार 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 4 धावा चौकार. राजा बाहेर पड. चांगला टाक रे. अरे एक बॉल मेहनत कर. चांगलाच मार. हा चांगला मार. प्रॅक्टिस दिवस की काय घरी त्याला. अरे चाळीस प्रॅक्टिस करत होता. हर्षल पवार चांगला स्ट्रोक बरोबर लॉंग ऑनच्या डोक्यावरून 4 धावा 11 धावा आता धाव फलकावर. ओहो या बॉलवर फटका फसला होता बॅटला स्पर्श करून बॉल मात्र निघून गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी प्रत्येक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. इथून पुढे टीम श्री श्रीमंत समर्थ या संघासाठी आता 21 बॉल मध्ये करायचे आहेत 36 धावा. 21 बॉल 36 रन्स टू विन. 11 झाले धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. हर्षल पवार 4 बॉल मध्ये एका चौकाराच्या मदतीने 7 धावांवर फलंदाजी करतोय. हो चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा फिरलाय बॉल गेलाय बरोबर यष्टीरक्षक सिद्धीच्या हातामध्ये. डॉट बॉल रन मिळणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. पार्थ बुचके कमबॅक करतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत 6 धावा खर्च केलेत. या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता आणखीन एक गोशंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कनेक्ट केलेला पण तू मस्त मारलेला. याआधी एक बॉल होता तो काउंटिंग मिस्टेक झाली आहे माफ करा. थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत टेक्निकल इश्यूज आहेत. मंग्या हे मंग्या 40 प्रॅक्टिस करत. 13 धावा धाव फलकावर झाले 13. उडवलाय उडवलाय शोधून आणावा लागेल. हर्षल पवारचा वार जाईल बॉल सीमा रेषा पार 4 4 4 चौकार. गणेश जानवलकर यांनी देखील सांगितलंय चौकार दाखवलाय ऑन स्क्रीन आपण पाहतोय. गणेश जानवलकर ज्याप्रमाणे पंचांची भूमिका महत्वाची असते चौकार दर्शवला जातो त्याचप्रमाणे गणेश जानवलकर यांनी दाखवलं त्या ठिकाणी चौकार आहे. विदिशा स्टार या संघाचे सर्वे सर्वा व्यासपीठावर बसून प्रज्योत कदम या मॅचचा आनंद घेत आहेत. सिने अभिनेते मयूर पवार व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. मंडळाचे मानस सचिव सुशांतजी जाधव व्यासपीठावर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि अंबाई जाधव देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील संघ मैदानात उतरलाय टीम श्री 11. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 17 धावा धाव फलकावर. 18 बॉल मध्ये करायचे आता 30 धावा. हर्षल पवारने काय 2 वार केले. दोन्ही वार सीमारेषा पारच मारले. 2 चौकार आलेत मागील षटकामध्ये. विक्रम धनावडे नवीन गोलंदाज आहे. ओव्हर नंबर 3 तो हाताळतोय. 18 मध्ये करायचे 30. पार्थ सावंत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून पार ते बॉलला उडवलाय. आता बॉल नेमका कुठे पडलाय पहावं लागेल. पंच निर्णय देतील. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 17 मध्ये आता करायचे 28. 17 बॉल 28 रन्स टू विन. 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 19 धावा धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून प्रेक्षक आमचे खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. माझ्या समवेत उजव्या बाजूला बरोबर ऑनलाईन स्कोरर आमचे सौरभ आहेत. tenniscricket.in चे स्कोरर हर्ष आमच्या समवेत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अंबई परब ड्रीम 11 संघाचा खेळाडू गोलंदाज हा देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतोय. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर आहे. अर्णव राणे देखील आहे. त्याचा खेळ देखील तुम्ही पाहिला. त्याने देखील चांगली फिल्डिंग केली. स्लोअर 1 बॉल गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल हाताळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न. चुका होत आहेत. आता आपण पाहिलं तर चूक झाली आहे. प्रथमेश तैनात होते. वा आमचे हे प्रेक्षक पहा व्यायाम करतात आणि त्या सोबतच हा क्रिकेटचा आनंद देखील घेत आहेत. क्रिकेट पाहायचंय. क्रिकेटचा मनमुराद आनंद आम्हाला घ्यायचा आहे. 1 धाव मिळणार आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 20 धावा आता धाव फलकावर. 16 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 16 बॉल मध्ये 27 धावांची अजूनही गरज आहे. जावा विक्रम भाई एक बोला भाई. हर्षल पवार चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू. बॅट मधून धावा येत आहेत. धावा येणे गरजेचं आहे. प्रयत्न करतोय. स्लोअर 1 बॉल परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी हाताळली होती. आता विक्रमने डॉट बॉल रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 15 बॉलचा आता खेळ शिल्लक असणार आहे. 15 बॉल मध्ये 27 धावा अजूनही करायचे आहेत. जावा विक्रम भाई और एक बोला भाई. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमन वाटाणे बॉल पर्यंत पोहोचले. धाव कंप्लीट केली जाईल का? त्याच्या अगोदरच डायरेक्ट थ्रो. अमन वाटाणेचा थ्रो. मॅच ऑन. हर्षल पवार OUT आउट. प्रयत्न अमन वाटाणेने केला आणि त्या बॉलवर आता विकेट आली आहे. झेल देखील टिपला होता शैलेश शेडगेचा अमन वाटाणेने. आणि त्यानंतर आता हा नवीन फलंदाज येतोय बिपुंद्र नाचनकर. 20 धावा धाव फलकावर. 14 बॉल मध्ये 27 करायचे. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळलाय. पॉइंट रिजन मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 26 धावा करायचे आहेत. अर्धे चेंडू शिल्लक आहेत. दुप्पट धावांची आता गरज असणार आहे. असं मॅचचं इक्वेशन आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. 21 झाले धाव फलकावर. 21 लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्री समर्थ हा संघ आपण पाहतोय. 13 मध्ये करायचे 26. पार्थ सावंत 5 बॉल मध्ये 10 धावांवर फलंदाजी करतोय. जा भाई रिवाज अच्छे मारता भाई. चांगला बॉल यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. धाव नाही मिळणार आहे. म्हणजेच काय ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 21. आता मॅचचं समीकरण 12 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत धावा.
असणाऱ्या 12 बॉल मध्ये करायचे 26-21 धावा धाव फलकावर. सिद्धी शेडगे नवीन गोलंदाज. तेव्हा जिद्दी बेटा. सिद्धीचा पहिला बॉल समोर फटका खेळलाय आणि कॅच ड्रॉप आहे, कॅच ड्रॉप आहे. प्रयत्न चांगला केला होता विक्रमने. संधी होती, संधी गमावली आहे. आता मॅचचं समीकरण 11 बॉलचा खेळ शिल्लक असणारे 11 मध्ये करायचे 26. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रयत्न चांगला केला विक्रम धनावडेने. बॉल पर्यंत तो पोहोचला होता. शेवटच्या क्षणाला बरोबर डाय सुशांत कंडेने देखील घेतली आणि त्यानंतर मात्र हा झेल निसटलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. पार्थने स्लोअर वन बॉल त्याला ओळखलंय, त्याला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 चौकार. चौकार आलाय पारच्या बॅट मधून चौकार. संधी आहे 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 22 ची गरज. 2/4 दिलेला भाऊ. समोर फटका खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा बॉल झाडाला आदळून मैदानात आलाय. 2 धावांसाठी 2 धावा मिळणार आहेत. आणि आपण पाहतोय ऑन स्क्रीन ओमकार कांसे अगदी टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाचा पाठीराख आहे. शैलेश शेडगे या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आज मात्र तो मैदानामध्ये उपस्थित आहे. कालपासून ओमकार कांसेला आपण पाहतोय मैदानामध्ये तो आलाय. अंगावर छातीवर नाव आहे टीम श्रीमंत समर्थ आणि त्या संघासाठी आज मात्र उपस्थित राहिलाय ओमकार कंसे. तो देखील प्रयत्न करतोय. संघाचा हा हुकमी एक आहे, पाठीराख आहे. व्हाईट बॉल असणार आहे. म्हणजेच का आता पंचांकडे पाहायचंय नक्की काय घडलंय. व्हाईट बॉल आहेच आणि त्यासोबतच जी धावून 1 धाव पूर्ण केली आहे ती टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्शन रिप्ले. यस, व्हाईट बॉल आहेच आणि त्यासोबतच ही 1 धाव म्हणजेच काय 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 29 झाले धाव फलकावर. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 18 धावांची अजूनही गरज असणार आहे. 9 मध्ये आता 18 धावा करायच्या आहेत. भूपेंद्र नाचनकर बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय पार्थ सावंत. त्याने चांगला खेळ केलाय या मॅच मध्ये. या बॉलवर आता नो बॉल आहे, आता नो बॉल आहे आणि नो बॉल आहेच आणि त्यासोबतच पंच घोषित करतायत आणखीन 1 धाव. डायरेक्ट बाहेर आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. बीमरची पडताळणी केली जाईल. हे किती आली मॅच 9 बॉल. नो आहे, नो पकडून 14 हवे असतील. 15 वगैरे पाहिजे. 15 वगैरे पाहिजे. नाही रे, नो प्लस 1 आला. 2 रन मी आले. नो प्लस 1 आला रे. मग काय बेलच्या वरना गेलाय. पडताळणी केली जाते. बीमरची पडताळणी केली जाईल. नो प्लस 1 थांब ना, डिसिजन येईल ना. शाबाश शाबाश. त्याची पडताळणी केली जाते. नो बॉल आहे की नाहीये तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल ऑन स्क्रीन. हा बॉल नक्की कुठे आहे ते पाहावं लागेल. पंच पाहत आहेत. थर्ड अंपायरची मदत आता मागितली ऑन फील्ड अंपायरने. इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. म्हणजेच काय नो बॉलवर आणखीन 1 धाव देखील आली आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 9 बॉल मध्ये करायचे 16 धावा. पुढील बॉल फ्री हिट ऑन आहे. फ्री हिट ऑन आहे. आता फ्री हिट ऑन आहे. 9 मध्ये 16 धावांची गरज. सामना कोणता संघ जिंकणार. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 16 धावांची गरज. भूपेंद्र नाचनकर इज ऑन स्ट्राइक. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल फुल टॉस होता. कव्हर क्षेत्रामध्ये फटका सजवलाय आणि हा बॉल आता 2 धावा आता पंच घोषित करतायत. 2 धावा मिळणार आहेत.
रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजी करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. बिमरची पडताळणी केली जाईल. आता बिमरची पडताळणी केली जाईल. नो बॉल आहे की नाहीये, कारण ऑलरेडी एक नो बॉल गोलंदाजाने हाताळलाय या आधीच्या बॉलवरती. आपण ते चित्र पाहिले, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सर रोशनजी कापणे आपण पाहतोय. लेग अंपायर आहेत. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रवींद्र पवार. आणि हा निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आताच्या 2 धावा आहेत. दोन्ही संघांनी आपला एक एक रिव्ह्यू गमावलाय. आपण याची देखील नोंद घ्या. हे बाहेर पडला रे. 2 धावा दिल्यात पंचांनी ऑलरेडी. सिद्धी प्लीज वेळ वाया घालू नका प्लीज. धन्यवाद. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक असताना आणि 14 धावा अजूनही करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. आता उडवलाय भूपेंद्रने. बॉल जाईल का? मैदानाच्या बाहेर तर बॉल गेलाय. नक्की कुठे गेलाय? 2 धावांसाठी गेलाय. चांगला पिक करत असताना बॉलला उडवलाय. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 7 बॉल मध्ये आता करायचे आहेत 12 धावा. मॅच मध्ये कमबॅक केले टीम श्रीमंत समर्थ या संघाने. 35 धावा धावफलकावर 3 गडी माघारी परतलेत. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक. 12 धावांची अजूनही गरज. 8 बॉल मध्ये 16 धावा आतापर्यंत केलेत. पार्थ सावंतने चांगली साथ दिली. भूपेंद्र नाचनकरने 4 धावांवर तो बॅटिंग करतोय. भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल बरोबर टाकला होता आणि हा बॉल आता निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात एका धावेसाठी. म्हणजेच काय, शेवटचे 6 बॉल आता शिल्लक असणार आहेत आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. मॅच ऑन. लास्ट 6 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. प्रसाद गावकर ओव्हर नंबर 5 तो हाताळेल. समोर आहे पार्थ सावंत आणि आता 6 मध्ये करायचे 11. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. श्लोक जाधव कान मंत्र देतोय गोलंदाज प्रसादला. समी पवार इन ऍक्शन पाहायला मिळत. प्रसाद गावकरला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5 तो हाताळतोय. महत्वपूर्ण सामन्यामध्ये क्रिकेटचा महासंग्राम. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण आणि आता फ्लड लाईट्स मैदानात आता विद्युत प्रकाश झोताला देखील सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 10. 6 मध्ये आता करायचे 10 धावा. लास्ट 6 बॉल 10 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. सहा मध्ये 10 करायचे होत्या. पारचा हा फटका आडव्या बॅटने. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा मिळणार आहेत. आता मॅचचं समीकरण बदललंय. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. टीम श्रीमंत समर्थ या संघाचा डगआउट. डगआउट मध्ये हे खेळाडू आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय होणार, कोणता संघ सामना जिंकणार ते पाहावं लागेल. हा डगआउट आपण पाहतोय थोडासा शांत आहे. आपल्या संघाला प्रोत्साहन देतोय. स्वतः स्वरांश देखील उपस्थित आहे त्या डगआउट मध्ये.
5 मध्ये करायचे आहेत 8, 5 मध्ये करायचे आहेत 8 धावा. महत्वपूर्ण लढत आहे, सामना जिंकायचा आहे दोन्ही संघांना. तो प्रयत्न दोन्ही संघ करतायत. जा गावकर भाऊ. चांगला बॉल हाताळलाय. स्क्वेअर लेगची आता दिशा निवडली आहे. आदित्य आहेत, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न. कोणता फलंदाज बाद आहे, कोणता फलंदाज नक्की बाद आहे. आणि फलंदाज बाद असणार आहे तो म्हणजे पार्थ सावंत. आउट. आउट झालाय पार्थ, आउट झालाय. आता मॅच ऑन झाली आहे, पण मैदानामध्ये आलाय यश खंडागळे. मोठमोठ्या फटक्या ठोकण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे यश खंडागळे. तो आलाय मैदानामध्ये. पार्थ आउट झालाय, पार्थ आउट झालाय. आता मॅच ऑन. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 4 बॉल मध्ये 7 धावा आता करायचे सामना जिंकण्यासाठी. ही चूक झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आदित्यने बरोबर थ्रो केलाय, बरोबर एंडला थ्रो. आणि म्हणूनच की काय पारची विकेट. मोठा धक्का. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. भूपेंद्र स्लोअर पण बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल निघून जातोय घोषंकी क्षेत्रात. एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. आता मॅचचं समीकरण बदललंय. 3 बॉल मध्ये 6 धावा अजूनही करायचे आहेत. मोठ्या फटक्याची गरज आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका ठोकणारा खेळाडू मात्र आता तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पार्थ त्याची विकेट नेऊन दिली होती. धावबाच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. नवीन बॅटर आहे नॉन स्ट्रायकिंग यश खंडागळे. होतील का पूर्ण या 6 धावा पाहायचंय. लास्ट 3 बॉल 6 रन्स टू विन. फुल टॉस बॉल होता. वाईडिश लॉंग बॉल मधून बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. आता बॉल नेमका कुठे गेलाय पाहावं लागेल. चित्र तुमच्यापर्यंत ते पोहोचवलं जाईल. नेमका बॉल कुठे आहे, नेमका बॉल कुठे आहे त्याची पडताळणी आता केली जाईल. बॉल आता नेमका कुठे गेलाय. यस 4 धावा. आता मॅच ऑन. मॅच गरम आहे. गरमागरम सामना चौकार आलाय भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून. आता 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस बॉल होता. त्याला कव्हर करत असताना वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून या बॉलला फेकून दिलंय. 4 धावांसाठी चौकार आलाय भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 2 धावा करायची आहेत. धावबाद झाला पार्थ सावंत, पण आता मात्र स्ट्रायकिंग एंडला भूपेंद्र नाचनकर. मोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्याच बॅट मधून हात चौकार. 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. 2 मध्ये 2 कराव्याच लागतील. प्रसाद गावकर ओव्हर नंबर 5 आता येतोय. नेक्स्ट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे. हा बॉल आता डॉट होईल. म्हणजेच काय शेवटच्या बॉलवर आता 2 धावा करायच्या आहेत. कशा पण 2 धावा करायच्याच आहेत, कारण हा बॉल बरोबर हाताळला होता गोलंदाज प्रसाद गावकरने. गरमागरम सामना. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके आता धडधड 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 करायला लागलेत, कारण या शेवटच्या बॉलवर 2 धावा करायची आहेत. जिंकणार कोण, जिंकणार कोण. एका बाजूला टीम श्री समंत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम आहे विदिशा स्टार. या 2 संघांमध्ये अटीतटीची लढत. गरमागरम सामना आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि 2 धावांची गरज. भूपेंद्र नाचनकर त्याने चौका ठोकलाय. क्षमता आहे या खेळाडूकडे. 2 धावा होतील का पूर्ण पाहायचं आहे. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम आहे. हा महासंग्राम जिंकणार कोण, त्या अगोदरच हा सामना जिंकणार कोण, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. फटका खेचलाय, खेचलाय फटका. भूपेंद्र नाचनकरने बॉल निघून जाईल. 2 धावांसाठी आणि हा सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम श्रीमंत समर्थ. डीजे